प्रामाणिकपणा येथे जन्माला येतो. खरंच या समाजामध्ये कुत्रा किंवा आपण त्याला श्वान देखील म्हणतो, हा श्वान इतका प्रामाणिक असतो की तो मानवाला सुद्धा आपल्या इमानदारीवर तो कधीही पुढे जाऊ देत नाही. कारण या श्वानाच्या इमानदारीमध्ये या समाजात काही शिकण्यासारखे आहे. म्हणून या पिलांचा जन्म अशा परिस्थितीमध्ये झाला की या परिस्थितीत त्याला ना थंडीची तमा, ना उन्हाची तमा, ना कुठलीही तमा तो श्वान बाळगत नाही. आणि त्या पिलांचे डोळे उघडे नसतानासुद्धा त्यांना आपल्या स्तनपानातून इमानदारीचे धडे जणू काही ते संस्काराच्या रूपात देत असतो. हे मात्र आपल्याला या ठिकाणी सांगावे लागेल. कारण या आमच्या पोलीस विभागात किंवा सैनिक विभागामध्ये देखील श्वान पथक असते. त्या श्वान पथकाचा जो काही कार्यकाल आहे तो अगदी इमाने इतबारे आपल्या कामावर निष्ठेने विश्वास ठेवून तो करत असतो. खरंच या समाजामध्ये कुत्रा म्हणण्यापेक्षा श्वान हा पशु आपल्याला आदर्श संस्कार म्हणजे प्रामाणिकतेचा एक जो काही निर्मळ झरा आहे तो आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतो. आज याच श्वानाच्या पिलांना स्तनपान करताना तिची माता या ठिकाणी त्यांचं पालनपोषण करत असते. तिच्या पोटामध्ये जरी भुकेची जरी धग असेल तरी मात्र त्या धगेला किंवा त्या रिकाम्या पोटाला कानाडोळा करून आपल्या पिलांना स्तनपान करून ती बाळसं देत असते. म्हणून या ठिकाणी या श्वानाच्या प्रामाणिकतेला मी मानाचा मुजरा करतो.